देशाच्या रक्षणासाठी छत्तीसगडच्या नक्षलग्रस्त भागात कर्तव्य बजावणारे मोहोळ तालुक्यातील नजीक पिंपरी येथील जवान लिंगदेव बजरंग वाघमोडे वय वर्ष 35 यांचे दुर्दैवी निधन झाले। सुट्टीवर आले असताना 14 एप्रिल 26 रोजी सोलापूर शहरातील बोरामणी नाका येथे त्यांच्या दुचाकीला भीषण अपघात झाला, ज्यामध्ये त्यांनी आपले प्राण गमावले। या वीरपुत्रावर त्यांच्या मूळ गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले। जवान लिंगदेव वाघमोडे हे भारतीय सैन्यात कार्यरत होते आणि सध्या त्यांची नियुक्ती छत्तीसगड येथे होती। काही दिवसांपूर्वीच ते आपल्या कुटुंबाला भेटण्यासाठी सुट्टीवर आले होते। अपघातानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली। देशाच्या सीमेवर शत्रूच्या धैर्याने सामना करणाऱ्या जवानाचा अशा प्रकारे अपघाती अंत झाल्याने नजीक पिंपरी गावासह संपूर्ण मोहोळ तालुक्यात हळहळ व्यक्त होताना दिसत आहे। 35 वर्षीय लिंगदेव हे कुटुंबांचे मुख्य आधारस्तंभ होते। अत्यंत मेहनतीने त्यांनी सैन्यात स्थान मिळवले होते। त्यांच्या पश्चात आई, वडील, भाऊ, पत्नी आणि एक मुलगा आप्त परिवार असून या दुःखद घटनेमुळे वाघमोडे कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे। नारायण घंटे, लोकप्रधान न्यूज, मोहोळ। चौकाट बाजू शेत चौकाट विश्राम पाणी अंतिम दर्शन कोण घेणार? बाकीची कारवाई लगेच